सुभाष रोड आणि दोंडीपुरा आणि माळवेसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ज्या पण व्यावसायिकांना या ट्रॅफिकचा त्रास होतो त्या ट्रॅफिकचा त्रास मुक्त करण्यासाठी हे सगळे महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे लोक आलेले आहेत। तुमचा प्रत्येक अडचण ही नगराध्यक्ष पदाची अपक्ष उमेदवार तोरणबाई गोरे असणार आहे, त्यामुळे सर्वांनी मतदान करायचे 100% विकासाच्या बाजूनी। त्यामुळे सर्वांनी लक्षात राहू द्या, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाची त्यांना बटन दाबायचंय। सोडा जात पात धर्म आणतील, पण आपल्या परिवाराचा विकास बघा। चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने नगराध्यक्ष पदाला विजयी करा। आपल्या प्रत्येक समाज बांधवांसाठी बाबासाहेबांची लेख, छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आणि पोलीस परिवारातील लेख ही तुमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी स्फूर्तीने द्यायचंय, घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की। ना जातीसाठी ना पातीसाठी, आमचा विकास फक्त बीड शहरासाठी। पोलीस बल संघटनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करायचे। तुमच्याकडे येणाऱ्या सर्व अडचणी, कॉलनीतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम आपण करणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, राजकारणी येतील, दिशाभूल करतील, त्यामुळे अपक्ष उमेदवार लक्षात ठेवा आणि आपल्या विकासासाठी मतदान करा। व्यावसायिकांसाठी तुम्हाला जी अडचण ट्रॅफिक युती आहे त्यांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आपण करणार आहे। त्यामुळे तुम्ही कुठल्या पक्षाला लाईक करताय, धर्माला करताय, याला सोडून विकासाला लाईक करा आणि अपक्ष उमेदवार तोरणबाई गोरे यांना प्रचंड मताने विजयी करून द्या। रफिक गादीगर, तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक लोकांना सांगा की पोलिसाची पत्नी बाबासाहेबांची लेक ही उभं राहिली आहे, आपल्याला विकासाला मतदान करायचंय। आपण मुस्लिम समाजातील युवकांना रोजगार देणार आहे, तुमच्यासाठी स्वतंत्र कब्रस्तान करणार आहे। राजकारण्यांनी आश्वासन दिले, आम्ही देणार नाही, कृतीत करून दाखवू। त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या, पाठीमागे बघा, सगळे 18 पगड जातीची लोक आहेत। महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचा सर्वांनी आपापल्या पद्धतीने पाठीमागायचा शेवटचा हात आपला वर करा। बीड शहराला कळू द्या की 18 पगड जातीची लोक कुठल्या पक्षाची नाहीये। जय भवानी। सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्र पोलीस बल संघटनेकडून आपण नगराध्यक्ष पदासाठी तोरणबाई रमेश गोरे अपक्ष उमेदवार उभा केलेले आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचे,
आणि विकासाला मतदान करायचंय. राजकीय नेत्यांची तुमची दिशाभूल केली जाईल, पण आपल्याला विकास करायचा आहे. सर्वसामान्य परिवारातली एक व्यक्ती जर नगराध्यक्ष झाली तर तिला आपल्या तळागाळातली जनतेची जाण आहे. त्यामुळे विकास तुमच्या हातात आहे. आतापर्यंत बस झालं लोकांना दिलं, आता सर्वसामान्य घरातील व्यक्तींना द्यायचे. व्यावसायिकांसाठी आम्ही खूप साऱ्या मोठ्या योजना केल्या, तुमच्यापर्यंत आमची कॉम्प्लेक्स पण पोहोचून. जर विकासाच्या दृष्टिकोनातून जर असेल तर व्यावसायिकांनी मतदान करा. जर विकास नाही झाला तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. कारण या आम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या उमेदवार या कुठल्या राजकीय पक्षाच्या नसून, कुठल्या जातीच्या नसून, त्यांचा धर्म म्हणजे रक्षण करणे आणि आमची जात म्हणजे खाकी. त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांचा ज्या रक्षणकर्त्या पोलिसांनी तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटतायत, त्याच पोलीस परिवारातून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देतोय. त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचे, नगराध्यक्ष पदासाठी असणारे आपले अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांनाच आपण विजयी करायचे. धोंडीपुऱ्यातील सर्व व्यावसायिकांना विनंती करतोय, जेवढी तुमची पार्किंगची सुविधा नाहीये, तुम्हाला सुलभ शौचालय नाहीये, तुमच्यावर नगरपालिकेकडून काही कर आकारले जात असतील तर ते सगळे सवलतीच्या दरात आणि तुम्हाला स्वच्छतागृह आणि प्रशस्त असे रस्ते केले जातील. सर्व व्यावसायिकांनी लक्षात घ्यायचंय. आणि महाराष्ट्र पोलीस बल संघटनेच्या अपक्ष उमेदवार तोरणबाई गोरे यांनाच प्रचंड मताने करायचे. मामा तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही 10 लोकांना सांगायचे, तुम्ही त्याच परिवारातले. चला चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटच्या व्यक्तीपासून आपला आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इलियास भैया, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. सर्वांना महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे नगराध्यक्ष पदासाठी आहे. आपल्याला विकासाच्या बाजूने जायचंय. आपल्याला सर्वसामान्य घरातील व्यक्तीच्या हातामध्ये नेतृत्व द्यायचे. हे प्रेम आहे. हे बघा, हे बघा, आमच्याकडे जात धर्म नाहीये, आमच्याकडे सर्व जातीची लोक आहेत. त्यामुळं सर्वांनी लक्षात घ्यायचे. आपण जसं सांगितलं की मुस्लिम समाजासाठी आपण अनेक अशा सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई गोरे यांनाच मतदान करायचे. तुम्हाला प्रशस्त रस्ते आणि स्वतंत्र पार्किंगचं व्यवस्थापन करतोय. ज्या व्यावसायिकांना पार्किंगचा त्रास होतोय, सुभाष रोड मधील सर्व व्यावसायिकांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीये, ते सर्व स्वच्छतागृह आपण दिले जातील. त्यामुळे सर्वांनी धोत्रे आजूबाजूच्या सर्वांना सांगायचे की विकासाला मतदान करायचे. त्यामुळे सर्वांनी आशा बुलकचे मालक नगराध्यक्ष पदाला पक्ष राजकीय सगळे येतील, पण एकदा विकासाला मतदान देऊन बघा. त्यामुळे एवन सायकल तुमच्या सायकली पार्किंगसाठी व्यवस्था केली जाईल. अपक्ष उमेदवार तोरणबाई गोरे यांच्याच समोर बटन दाबायचे. बस झालं राजकीय नेते पुढारी जाती भीती. आता विकास आणि विकासाच्या बाजूनीच आपल्याला सर्वांना यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की. तोरणबाई रमेश गोरे पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार. तुमचा पण कर माफ करू आम्ही नगरपालिकेतून. त्यामुळे तुम्हाला मतदान करावंच लागेल. तुमच्या सर्व सोनार समाजातील बंधूंना विनंती करा की बाबा आपल्याला यावेळेस अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचे. त्यामुळे सर्वांनी विनंती आहे की आपण करायचंय.
ललितापूर सगळ्याला सांगायचंय स्वागत स्टील सगळे इकडं लक्की फर्निचर सगळ्यांना तुम्हाला आम्ही स्वतंत्र पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृह करून देणार आहेत. त्यामुळे विकासाच्या बाजूने एकदा तरी अपक्ष उमेदवाराला मतदान करायचंय. अग्रवाल मेडिकल तुमच्या सर्व असोसिएशनला सांगायचंय आम्ही प्रत्येक वेळी तुमच्यासोबत उभा राहतोय. आता पक्षाच्या बाजूने नाही, आता अपक्ष उमेदवाराच्या बाजूने नगर बदल करायचे. त्यामुळे तुमच्या संपर्कातील सर्वांना सांगायचंय तसं म्हणलं तर आम्ही सर्वजण तुमचेच गिराईक आहेत असं वाटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे आपले लोक काही मागे राहिले त्यांना पुढे काढा म्हणा. ती ट्रॅफिक जाम झाली तिथं अर्धे लोक चला विकासाला मतदान. पोलीस बॉईज संघटनेचे अधिकृत उमेदवार तोरणबाई रमेश कोरे यांना प्रचंड मताने विजयी करायचे. कुणी थांबू नका. हे थांबताम एक काय झालं काय नाही लक्षात ठेव. तिथं बघणार बाकीचं चला डिस्टर्ब होऊ नका. पोलीस आपले पोलीस बांधव त्यांची मदत करतील. चला 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 काय नाही कुणी थांबू नका. चला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी चिंटू चला जॉईन हो सगळे. आता पुढे कुणीच जाऊ नका. सगळे मागे या. चला मागे या सगळे. चला चला जाऊ दे पुढे जाऊ दे. लक्ष राहू द्या. अपक्ष उमेदवार आपल्या पोलीस बॉईज संघटनेचे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. सगळे सोबत चला. कुणी पुढे जाऊ नका. आपण आपली पोलीस परिवाराची शिस्त ही सर्व बीड शहराला दाखवू. सोनार कॉलनीमधील सर्वांना विनंती आहे तुमच्या सर्वांची पार्किंगची व्यवस्था आणि स्वतंत्र शौचालय बांधून देण्यात येईल. त्यामुळे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांनाच प्रचंड मताने विजयी करायचे हे लक्षात राहू द्या. हे समोर चालणारे सगळे मागे गाडीवाले बाईकवाले सगळे फक्त कॅमेरेवाले समोर राहू द्या. सर्वांना नमस्कार. तोरणबाई रमेश गोरे पोलीस परिवारातील पत्नी आहे. कुठले पक्ष नाही, जात नाही, धर्म नाही. त्यामुळे एकदा विकासाला मतदान करा. हे तुमच्या बाजूच आहे ना. हे त्याची छान वाद तुम्हाला येतो. हे पहिला कार्यक्रम मी नगरपालिकाला रेटा करून देईल तुम्हाला. सुसज्ज असं सोलर शौचालय बांधेल. त्यामुळे याची जिम्मेदारी माझी. ज्या सर्व इथल्या दुकानदारांना याचा त्रास होतोय ते पहिले विल्हेवाट केली जाईल आणि तुम्हाला स्वतंत्र असं सुसज्ज शौचालय आणि पार्किंग व्यवस्था केली जाईल. त्यामुळे पक्ष, जात, धर्म सर्वांनी बाजूला सांगा. साई मोबाईल शॉपीचे मालक त्यामुळे सर्वांनी लक्ष ठेवायचं. त्यांना सांगायचंय आपण अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश कोरे यांना प्रचंड मताने विजयी करून द्यायचे. पाठीमागे राहिलेल्या सर्व मुलांनी जॉईन व्हायचं लवकर. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी जय भवानी. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांनाच मतदान करायचे आणि आपल्यासोबत आपला परिवार शेजार बाजारांना सांगायचे विकास आतापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये संघटनेने तुम्हाला मदत केली आहे. आता तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन उभा राहायचे. त्यामुळं सर्वांनी मोठ्या संख्येने मामू फक्त बोलले काय कारण सगळे आपले भाऊ बंधू आहेत. आपल्या जात नाही आली कधी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपल्या एरियातील प्रत्येकाला सांगायचे जातीपातीच्या राजकारणात आम्ही पडणार नाही. म्हणायचे आता विकासाला मतदान करणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला
तोरणबाई रमेश गोरे, चला बघू नका, जॉईन व्हा. अपक्ष आहे, कुठल्या पक्षाचं नाहीये, सर्व कर्म आहे. फोन वाले सबको बांधे, सब लाइन में दे. मोहसिन भाई को बोलना, सबको बोलना, मोहसिन भाई को सब परिवार अपना चाहिए, क्योंकि आप उन्हें का परिवार मोहसिन भाई नाही आले का? सगळ्यांनी मतदान. आपल्या पाहुणे रावळे सगळे नेते येतील, दिशाभूल करतील, त्यांना म्हणायचं नाही आमचं एक रक्त पोलीस परिवार होता आणि आम्ही त्यांच्यासोबत सुटणार आहे. सगळ्याला सांगायचं, येणाऱ्या गिरायकाला बी सांगायचं, यांच्याकडे एक स्टिकर लावून टाका आपलं. सर्वांना, व्यावसायिकांना, सर्व पोरांना, यंग जनरेशन सगळ्यांना, मला वाटतं मी कुठून ना कुठून कुणाची तरी मदत केली असेल. त्यामुळे आता राजकीय नेता नाही, आता अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाला. सगळ्यांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण नोकर भरती करणार आहे. नगरपालिकेत ज्याची शैक्षणिक अर्हत आहे तशी त्याला नोकरी दिली जाणार आहे. राजकीय नेत्याच्या हातात देताना काय होणार नाही हे लिहून देतो. सुसज्ज असं शौचालय सर्व स्तराचे सगळ्या मेडिकल असोसिएशनला सांगायचं आपल्याला. आज अपक्ष उमेदवार सगळ्यांनी उपस्थित राहायचे. अपना वतन आंखों से यकीन, संकल्प बोलती हम तो निकल पड़े हर द्वार खोल के. लक्षात ठेवायचे, सगळे आपले इलेक्शन सांगायचे. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे, नाव लक्षात ठेवायचे. आपल्या संघटनेचे सर्व रिक्षे आवाज कमी करा, आवाज. मामा, सगळ्या रिक्षावाल्यांना आपल्याला सांगायचंय, आतापर्यंत भैयाने आपल्याला साथ दिली, आपल्याला भैयांना साथ द्यायची आहे. त्यामुळे सर्वांना तुमची प्रत्येक अडचण सॉल्व्ह केली, आता आपल्याला उभं राहायची गरज आहे. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेच्या अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे. मी इथं सुभाष रोडच्या सर्व व्यावसायिकांनी, छोटे मोठे, सर्वांना विनंती करतोय की यावेळेस पक्ष, धर्म, जात न पाहता आपण अपक्ष उमेदवाराला निवडून द्यायचे. याच्यामध्ये सर्व जाती धर्माची युवक, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व समाविष्ट आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी विकासाला आणि परिवर्तनाला मतदान करायचे. तुमची पार्किंग व्यवस्था सुभाष रोडची आणि सुलभ शौचालय सगळं स्वतंत्र करण्यात येईल, कारण तुमची मागणी तेवढीच आहे. जे त्रास ट्रॅफिकचा होतो गिरायकाला, तो झाला नाही पाहिजे, याची जिम्मेदारी माझी. पण आजपासून तुम्ही लक्षात ठेवायचे की कुठल्या पक्षाच्या, जातीच्या, पार्टीच्या राजकारणात न जाता आपण एक सर्वसामान्य पोलीस परिवारातील पत्नी म्हणून सर्वांना, आपल्याला ही गाडी वळली जाते. अशी घालून अशी काढूया आपण. सर्व व्यावसायिकांना सिद्या लपू नको, हेच सगळे टिपून तुला प्रचाराला फिरायचे. तू आता व्यवसाय करतो थांब, पण त्याला सांग पार्किंग व्यवस्था, पार्सनात रेवण, गाडीचे सगळ्यांनी, सगळे कर्मचारी, विकास. तुमच्या पोरांचं मोफत शिक्षण करायचं असेल तर महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना मतदान करायचे. लक्षात का सगळ्यांनी हात वर करून सांगा. हा, सगळ्यांनी. सर्वांना, तुम्हाला मार्केटमध्ये सुभाष रोडचे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, तुम्हाला सर्वांना हक्काची जागा मिळून देणार व्यवसाय करायला, आणि तुम्ही सर्वांनी विकासाला मतदान करायचे. सगळ्यांनी लक्षात घ्या, अतिक्रमणामध्ये तुम्हाला येऊ देणार नाही, तुम्हाला हक्काची नियमानुसार जागा देणार. त्यामुळे तोरणबाई रमेश गोरे यांना सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांचा. लक्षात ठेवायचंय, विसरायचं नाही. नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार तोळणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करायचे. सर्व व्यावसायिकांनी लक्ष द्या. राजकारणी येतील, दिशाभूल करतील, जातीपातीच्या राजकारणात पाडतील. आपल्याला त्याच्यात पडायचं नाहीये. आपल्याला विकासाच्या बाबतीत जायचंय. विकासाच्या बाबतीत जायचंय. तुम्हाला जे या सर्व खाली वरती असणाऱ्या व्यावसायिकांना ट्रॅफिकचा त्रास होतोय ना, सुलभ शौचालय नाहीये ना, स्वतंत्र बांधून देतो. पण तोळणबाई रमेश गोरे अपक्ष उमेदवार, नाव पाठ करून घ्या. सर्वांना फोन घ्यायला आला तर ट्रॅफिक झाली नाही पाहिजे, गर्दी बी नाही झाली पाहिजे. आणि तुम्हाला जर शौचालयाला गिरायकांनी विचारलं तर त्याला सुलभ शौचालय आपण बांधून तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्व युवकांनी आपल्या परिवाराला सांगायचंय की महाराष्ट्र संघटनेच्या अपक्ष उमेदवार तोळणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचा. आता एक सामान्य घरातील एक संधी आपल्या परिवारातील लोकांना सगळ्याला सांगायचंय. मस्के चला चला, समोर थांबलेल्यांनी मागे चला, इकडे इकडे गणेशराव चला चला चला. शेवटच्या समाजातील घटकातील व्यक्तीला आपण रोजगार निर्मिती करून देणार आहे. दर 2 दिवसाला आणि 1 दिवसाला पाणी येणार आहे. आई तुमच्या प्रत्येक घराघरांनी दर 2 दिवसाला 1 दिवसाला पाणी सोडतो. स्वच्छता, प्रत्येक घरातून कचरा उचलून नेण्यासाठी आम्ही कर्मचारी लावणार आहेत. तुम्हाला खालून कचरा कुंडीमध्ये कचरा टाकायची गरज नाही. त्या प्रत्येक नगरपालिकेचा कर्मचारी आपल्याकडे येऊन आपल्या घरातून कचरा घेऊन जाईल. त्यामुळे यावेळेस अपक्ष उमेदवार तोळणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. तुम्हाला बी मतदान करायचे. सगळ्यांना सांगायचे आपण यावेळेस परिवर्तन घडू. आता ही निवडणूक कुठल्या पक्षाने नाही तर बीडकरांच्या सर्व जनतेने हाताने घेतली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्वांनी लक्ष द्यायचंय. मतदान यावेळेस अपक्ष उमेदवार तोळणबाई रमेश गोरे. ट्रॅफिक सगळ्या गोष्टी चुकवता येतील. पक्षाला तर आपण दरवेळेस मतदान करतोय, पण एकदा सर्वसामान्य परिवारातील व्यक्तीला संधी देऊन बघू. काही राजकारणी अपक्ष बी उभा करतील, पण हे सत्य, हे पोलिसाचं रक्त आहे. त्यामुळे उठणार नाही, मातणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीला धावून येणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचंय. छोटे मोठे व्यावसायिकांना तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कर द्यावा लागणार नाहीये. त्यामुळं अपक्ष उमेदवार तोळणबाई रमेश गोरे आज बसून पाठ करून घ्या आणि सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने प्रचार करा. पक्ष, संघटना, जात समोर थांबलेले सगळे मागे या, सगळे मागे या. चला 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 चला. अरे ही पोरं एका रक्त मासाची आहेत. यांच्यासाठी एकदा घोषणा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. निवडणूक एका व्यक्तीमुळे जाऊ शकत नाही, ती सगळ्यांच्या विचारावर एका रक्ताच्या व्यक्तीमुळे लढली जाते. त्यामुळे तुमचे आभार मानणार नाही, कारण तुम्ही एका परिवारातले. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी नोकर भरती करणारे आपण नगरपालिकेतून. पोलीस भरती, पोलीस प्रशिक्षण शिबिर चालू करणारे आणि प्रत्येकाचा कर कमी करणारे, जे पण 100 वर्षाच्या करारावर असतील. इथं असणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला आपण रोजगार. हे थोडं स्पीड करा ना, चला थोडी स्पीड करा. एकदा बाबासाहेबांच्या गाण्याचा आवाज छोटे.
ग्रामर एक चौदार तळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज की कुणी आपण इथं हार घालून पुढे जाणार आहोत. कुणी इथून आजूबाजूला जायचं नाहीये. हार 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 आणि थांबतो. खाली नक्की छत्रपती शिवाजी महाराज की. आपले काही लोक जर समोर मला म्हणजे आडवे गेले असणार आहेत. एकत्र थांबा. आता थोडाच पल्ला बाकी आहे. कुणी समोर जाऊ नका. काही लोक थांबा. काय दोघे जण महात्मा ज्योतिबा फुले यांचा, सावित्रीबाई फुले यांचा, प्रशांत त्याला जरा थोडं अक्षर ती मुके होते जन गुलामीचे सण होते गुलामीचे मन सत्य शोधी ज्योतिबा ओळखतो कावा. कुणी आपल्या आजूबाजूचे लक्ष सगळे गेले असतील तर त्यांना सोबत राहायला थांबायचंय. लाईव्ह चालू आहे. हे जर तू व्यवस्थित चला 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 चला. छत्रपती शिवाजी महाराज की. चला थकले का सगळे का थकले नाही. आता तर सुरुवात आहे. आता थकणार फक्त राजकीय नेते. चला 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 थांबू नका. महेश चल. ए निलेश चल ना. चला आजूबाजूला थांबू नका. चला. अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना सर्वांनी मतदान करायचे. आपल्या सर्वांच्या. चला बघू नका. सामील व्हा. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे लक्ष राहू द्या. अपक्ष उमेदवार राजकीय नेत्यापेक्षा कधी सर्वसामान्य घरातले व्यक्ती बरा. अर्ध्या रात्री 1 वाजता 2 वाजता तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. त्यामुळं तुमच्या प्रत्येक अडचणी आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करा. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या अपक्ष उमेदवार यांना पिंटू भाऊ. आता राजकीय नेते नाही. आता सामान्य परिवारातील मतदान पाहिजे.
अहिल्याबाई होळकरांचा, सर्वांनी लक्षात घ्या. शॉर्टकट मारू नका म्हणा, एकत्र राहा. चला चला पटकन चला 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 चला. हे फोन कोणाचा आहे? नाही त्याचा. छत्रपती शिवाजी महाराज की. नितीन भैया, हा पोलीस परिवारातील मतदार आहे, राजकीय नेत्याचा नाहीये. एक संधी नगराध्यक्ष पदाला द्यायची आहे. नितीन भैया सगळ्याला सांगायचंय. चला हे ते अर्धे लोक समोर जाऊन थांबले तर मला शॉर्टकट मारू नका. सर्वांगीण आम्ही विकास करणार आहे नितीन भैया. युवकांना रोजगार, सर्व जाती धर्माच्या लोकांना सभागृह, प्रत्येक 2 दिवसाला पाणी, प्रत्येक व्यावसायिकाचा कर पण माफ करणार आहे. आणि अशा या ज्या हात गाड्या चालवणाऱ्या बिचाऱ्या आपल्या बांधवांच्या मुलांचं शिक्षण मोफत करणार आहे. त्यामुळे तुम्ही मतदान करणार आहे भैया सगळ्यांनी. आमचे बघू नका, सामील व्हा. मी पण आलेलो आहे. चला पुढे आहे तुमचं दिवाळी. सर्वांना महाराष्ट्र पोलीस बल संघटनेच्या अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करा. हे राजकीय पक्षाचं नाहीये, हे सर्वसामान्य घरातील आहे. हे कुठल्या जाती धर्माचं नाहीये, तुम्हाला माहितीये. त्यामुळे नेत्याला मदत करण्यापेक्षा एक सर्वसामान्य घरातील व्यक्तीला मदत करा. तुमचा हा जो कर आहे ना, सगळं माफ करणार आहे, हे लक्षात घ्या. आपण विकासाला मतदान करायचंय. सर्वांनी मोठ्या संख्येने समोर डीजेच्या समोर चालणाऱ्यांनी सगळ्यांनी मागे या. डीजेच्या समोर चालणाऱ्यांनी सगळ्यांनी मागे या. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचा अधिकृत उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना विजयी करायचं. आपल्या परिवारातली आहे. आपल्याला विकासाला मतदान करायचंय, राजकारणाला नाहीये. तुमच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील आणि प्रत्येकाच्या विकासाला मतदान केलं जाईल. तिथे बघू नको, सामील होतल. ज्याची ज्याची मदत संघटनेने केली आहे त्या प्रत्येक व्यक्तीने न विसरता. इलियास भैया, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगायचंय की आपल्याला विकासाला मतदान करायचंय. आणि आपण सर्व पोलीस परिवारातील आहोत. आपल्याला एकदा इतिहास घडवायचा आहे. राजकीय नेता नाही, पोलिसाची पत्नी आहे आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचा उमेदवार आहे. काही लक्षात घ्या, नगराध्यक्ष पदाला अपक्ष उमेदवारालाच मतदान करायचे. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र यायचंय. चला चला चला, समोर सगळे जण चलू नका रे. दोघं तिघं थांबा, सगळे कशाला जातात. सर्वांनी लक्षात घ्यायचं, व्यावसायिकांनी तुमच्या नगरपालिकेचा प्रत्येक कर माफ केला जाईल. तुमच्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिलं जाईल. हा सगळा नगरपालिकेच्या माध्यमातून केलाय. सर्व मुस्लिम, दलित, सर्व समाजातील युवकांना रोजगारासाठी नोकर भरती केली आहे. त्या नोकर भरतीमधून तुमचे पोरं जे बाहेर शिकायला गेले, तुमचा हा रोडचा एक प्रश्न व्यावसायिकांचा. पहिलं नारळ नगराध्यक्ष आमचा झाला की पहिलं नारळ या रस्त्याचं करू, नालीचं करू, सुशोभीकरणाचं करू.
आणि प्रत्येक युवकाला रोजगार निर्मिती करू. बस झालं आता लोकांकडे जायचं. स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी नगरपालिका प्रत्येक युवकाला एक भांडवल देणार आहे. आपण आता स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. सर्वांनी लक्षात घ्यायचंय. साखरे कंपनी महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अधिकृत उमेदवार अपक्ष तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करायचे. काका राजकीय नेते येतील. आता भूलथापाला बळी पडू नका, जातीपातीला बळी पडू नका. सगळ्याला सांगा विकासाला मतदान करू. पोलीस परिवारातली मुलं आहेत, त्यामुळे आम्ही हक्कातच बोलणार आणि कायद्यानुसार तुमच्या प्रत्येक गोष्टी करणार. हे सर्वांनी इथला रस्ता पूर्ण नवीन केला जाईल आणि पूर्ण नाल्या सुसज्ज केल्या जातील. आर्यन तुम्ही सगळ्यांना सांगा आपल्याला विकास बघायचा आहे, आपल्याला रोजगार बघायचा आहे पोरांना, आपल्याला आपल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराज की. सुभाष रोडवरील येत्या सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सांगतो तुम्हाला हक्काची जागा मिळवून दिली जाईल. नगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून आपण तुम्हाला प्रत्येकाला हक्काची जागा मिळवून देऊ. उद्या उठून तुम्हाला कुणी उठवत नाही पाहिजे. प्रत्येक व्यावसायिकाला व्यवस्थित आणि सुरक्षित जागा. आणि सुभाष मधील सर्व व्यावसायिकांना मी असं सूचित करतोय की आपण लक्ष द्या. हे राजकारण नाहीये, हा कुठला पक्ष नाहीये, कुठली जात नाहीये. हा पोलीस परिवारात आहे आणि या उमेदवाराची आपल्या विकासाची जाण आहे. तुमच्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आपण करणार आहोत. त्यामुळं सुभाष रोडवरील सर्व व्यवसाय तुम्हाला जो पार्किंगचा त्रास आहे आणि सुलभ शौचालय नाहीये हे सर्व केले जातील. आणि पावसाळ्यामध्ये ज्या कित्येक व्यावसायिकाच्या दुकानात पाणी शिरतं त्या पाण्याची बरोबर वाट लावली जाईल. हे लक्षात घ्या. यावेळेस राजकारण, पक्ष, जात, विकास पोलीस परिवारातील अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे लक्ष ठेवायचे आणि आपल्या शेजारच्यांना सांगायचे बस झालं राजकारण. काका तुम्ही त्या शिलाई मशीनवरून जेवढ्या लोकांची कामं करणार त्यांना सांगा की बाबा आता राजकारण सोडा, विकासाला मतदान करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व सुभाष रोडवरील व्यावसायिकांना सूचित करण्यात येते अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे शुभम ज्वेलर्स तुमच्या प्रत्येक गोष्टीत उभा आहे. आता तुम्हाला संघटनेसाठी उभं राहायचे आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायचे. आपला विकास, आपली ओळख आहे. 18 पगड जातीची लोक आहे. मामू हमको जात नाहीये, हमको धर्म नाहीये, आम्ही एकच आहेत. त्यामुळं प्रत्येक युवकाला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला आम्ही न्याय दिलाय आणि कुठल्या जातीच्या व्यक्तीला बोललो नाहीये. त्यामुळे सर्वांनी आपल्याला मतदान करायचंय. अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार काय करू पकड़ थोड़ी देर में आया नीचे से एक विजुअल लाइव है. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे उमेदवार तोरणबाई रमेश गोरे लक्ष राहू द्या. राजकीय नेते येतील, फूट पाडतील, जातीपातीचं राजकारण करतील. काका यावेळेस फक्त विकासाला मतदान. तुमच्या पार्किंगचा प्रश्न सोडला जाईल आणि तुम्हाला स्वतंत्र असं सुसज्ज सुलभ शौचालय बनवले येतील. पार्किंगची ज्यांना लक्ष ठेवा. सर्वांनी राजकारणी पक्ष सोडा. आपल्या परिवारातील प्रत्येक युवकाला रोजगार देण्याचं काम राहुल आपली भैया, संघटना तुम करणार आगे आहे. बढ़ो. त्यामुळं जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत, जे व्यवसाय करतायत, त्यांच्यासाठी व्यवसायासाठी नगरपालिकेकडून आपण रोजगार निर्मितीसाठी फंड उभा करून देणार आहे. त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचे. परिधान तुमच्या सगळ्यांना सांगा आपल्याला विकासाला मतदान करायचे. राजकीय नेते येतील, तुम्हाला सांगतील, पण विकास यावेळेस सर्व पूजा मॅचेल, भवानरेचे सगळ्यांनी लक्ष राहू द्या. अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे, कासट, पराग सगळे बोलायला तुम्हाला पूर्णतः सुसज्ज असे रस्ते आणि पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. सर्वांनी लक्ष ठेवायचे.
सुभाष रोडला आलं तर एकदम स्वतंत्र असं प्रशस्त पार्किंग दिसली पाहिजे. त्यामुळं मराठवाडा आपण सर्व कर्मचाऱ्यांना आपण पण मतदान अपक्ष उमेदवाराला करायचे. तोरणबाई रमेश गोरे, पक्ष जात धर्म बाजूला सोडायचंय आणि सर्वांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून द्यायचे. एक वेळ परिवर्तन आहे. क्रांती घडताना कोरवाल शूज, आमोद आणि अंकुश देसे बूट शूज सगळ्यांना विनंती आहे, लक्ष राहू द्या. आपल्याला विकासाला मतदान करायचंय, आपल्या सगळ्या पोरांच्या भविष्यासाठी मतदान करायचंय. अविनाश शूज तुम्हाला सर्वांना आपण असलेला परिवार भैया असेच फोन सगळ्यांना लावायचे आणि मतदान करा म्हणायचे. पर्सनल घ्यायची तुम्ही. ही निवडणूक आमची नाहीये, ही विकासाची निवडणूक आहे. उत्तम चंद्रलेख जैन तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सांगायचे मतदान करायचंय, मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे अधिकृत उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करायचे. त्यामुळं आपण आता ही लढाई विकासाची आहे, कुठल्या पक्षाची नाहीये, कुठल्या जातीची नाहीये, कुठल्या धर्माची नाहीये. आपल्याला आपल्या बीड शहरातील प्रत्येक युवकाला रोजगार द्यायचा आहे, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे बघा तिकडून पण मतदान अपक्ष उमेदवारालाच करा, पोलीस परिवारातील व्यक्तीला करा. ही मागाची लोक आहेत, ही काय पैसे देऊन आलेली नाहीये, हे विकासाच्या बाबतीत आली आहे. ही फक्त अपक्ष उमेदवार पोलीस बाई संघटनेच्या तोरणबाई रमेश गोरे सर्व व्यावसायिकांना सुसज्ज अशी पार्किंग, सुलभ शौचालय मेरठ भाई सबको देंगे, हक से देंगे. महाराष्ट्र पोलीस बाई संघटनेचा भारत माता की. चोपड़े तेरे पास आने वाले सबको बोलने गए, विकास करने वाले को मतदान करने गए. चोपड़े तेरे पास सब है. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. अरे बघू नका, विकासाला लक्षात ठेवा. अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे, पोलीस परिवाराची लेख, पोलीस लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. ते बाक्यांची लय मागे राहिले रे सगळे. ट्रॅफिक मुळे मागे राहिलेलं सर्वांनी समोर यायचंय. पटपट थांबू द्या, थांबू द्या, थांबू द्या, थांबू द्या, थांबू द्या. एकदा थकायचं नाही, एकदा घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज कमी कर. समोर थांबलेल्यांनी सर्वांनी आता सोबत चालायचं. आपले अर्धे लोक पाठीमागे राहिले, एक जण पाठीमागे जाऊन ट्रॅफिक काढायची आहे. विकास सर्वांनी लक्ष द्या. साठे लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याजवळ जी ट्रॅफिक होतीये ती ट्रॅफिक सुसज्ज केली जाईल आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा पूर्ण कृती केला जाईल. हा आपल्या संघटनेचा विचार आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. आपल्याला लक्षात घ्यायचंय, हे राजकीय नाहीये, हे सर्व पक्षाची लोक आहेत, हे कुठल्या जाती धर्माची नाही आहेत, हे विकासाची आहेत. आपल्या सर्वसामान्य घरातील पोलीस पत्नी यांना आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड मताने विजयी करायचे. आणि काही लोकांना कळाला असेल, जो विकास संघटना आणि विचार म्हणून करू शकतो तो कुठला पक्ष करत नाही. आता बघू नका, सामील व्हा, फिरू नका, विकासाला साथ द्या.
आज ही पोलीस परिवारातील नगर अध्यक्षपदासाठी आपण उमेदवार दिलाय, त्यामुळे आपण सर्वांनी विकासाला मतदान करायचे. छत्रपति शिवाजी महाराज की मामो सबको रोजगार मिलने वाला है, सब बच्चों को, सब कौम के सब लोगों को मुफ्त एजुकेशन और हक्का कर देने वाले, इसलिए जात पात धर्म पक्ष छोड़ के मतदान करने का मामू ध्यान रखो. आपल्याला आपल्या परिवारातील पोराला रोजगार द्यायचा आहे. आंदोलनात मोर्चामध्ये जेलमध्ये आपल्या मुलाला रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बळच्या सर्व भाजीपाला विकणाऱ्या सर्व मागच्या तुम्हाला चांगलं सुसज्ज भाजी मंडई करण्यात, ती पण विनामूल्य, कुठलेही पैसे आकारण्यात येणार नाही. आणि इथं सर्व माझ्या भावांनी जो व्यवसाय छोटा मोठा टाकलाय, या सर्व व्यावसायिकांना हक्काची जागा देण्यात येणार आहे विना कर. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचे, आपल्याला विकासाला मतदान करायचंय. आपल्याला आपल्या अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना मतदान करायचंय. आजपर्यंत पक्ष जात धर्म याच्या विरहित चला. आपल्याला आपल्या मुलांचं भविष्य आणि आपल्या पोलीस पदातील पत्नीला निवडून द्यायचंय. त्यामुळे सर्वांनी हे लक्ष ठेवा की आपल्याला विकास करायचा आहे. थोडं महाराष्ट्र पोलीस कुठं दुर्गंधी दिसणार नाही. मामा शिंदे मामा, प्रत्येकाला सांगायचंय आपल्याला रोजगार द्यायचा आहे. तुमच्या मुलाचं शिक्षण आपण नगरपालिकेकडून मोफत करणार आहे. तुमची नळपट्टी, तुमची घरपट्टी सगळं मोफत करणार आहे. प्रत्येकाला रोजगार मिळणार आहे. प्रत्येक विकासाला रोजगार मिळणार आहे. सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार मिळणार आहे. आणि जे पण सर्व आपले छोटे मोठे व्यावसायिक आहेत, तुमच्या सगळ्यांचं आरोग्य मोफत करणार आहे. आपण ज्यांची IPS नाहीये, 1,00,000-2 लाखांचं ऑपरेशन करण्याची, आपण नगरपालिकेतर्फे आपण ते मोफत करणार आहे. त्यामुळं जात धर्म पक्ष सोडा, आता विकासाला मतदान करा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून थांबा. आपल्याला अण्णा गल्लीतले सगळे लोक मतदान केलं पाहिजे. लगेच फोन लावून तयारीला लागा म्हणा. सगळ्यांनी अंबिका येणारा प्रत्येक व्यक्तीचं मतदान हे पोलीस व संघटनेच्या अपक्ष उमेदवाराला झालं पाहिजे. आपल्या कॉलनीतलं मतदान सगळे पक्ष जात धर्म कुणी कामाला नाही आली, आम्ही कामाला आलो. त्यामुळे आता तुम्ही कामाला नाही आले तर त्याला उपयोग राहणार नाही. सगळ्या गोरक्षकांना तुम्ही जात पात धर्म सोडून इकडे यायचंय. इथं कुठली जात नाही, धर्म नाही, इथं फक्त विकास आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर विकासाच्या बाबतीत काम करायचंय. सर्व आपल्या दुकानदारांना आपल्याला पार्किंगचा त्रास होतोय, स्वतंत्र पार्किंग केली जाईल. सर्वांना मोफत, सर्व युवकांना रोजगार निर्मिती दिली जाईल. सर्व चला आपल्या सर्वांच्या आई वडिलांचं उपचार हे नगरपालिकेकडून मोफत करणार आहेत. हे कुठलं राजकारणी करणार नाही. आपल्याला तुमच्या मुलांचं शिक्षण हे आपण नगरपालिकेकडून मोफत करणार आहे. मुस्लिम, दलित, मराठा, बंजारी, OBC सगळ्या जाती धर्माची लोक ही मागे, या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न मोफत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहे. रिक्षा चालवणाऱ्या सर्व लोकांना मोफत आरोग्य सुविधा करणार, तुमच्या मुलांचं शिक्षण मोफत करणार आणि तुमची घरपट्टी नळपट्टी माफ करणार. या सर्व व्यावसायिक की आपण रोजगाराच्या दृष्टिकोनातून उभा राहायचे.
विकासाच्या दृष्टिकोनातून उभं राहायचंय. तुमच्या पोराला शिकवायचंय ना, तर अपक्ष उमेदवार करा. राजकारणी लोक तुमच्या मुलाचं शिक्षण करणार नाही. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचा भारत माता की. थोडं स्पीड पकडा थोडं. कुणी पुढे जाऊ नका. खूप जण मागे राहिलेत आपले. आता हे जेवढे तेवढे आजूबाजूला का व्यावसायिक रिक्षा युनियन सर्वांच्या मुलांना मोफत शिक्षण करा. तुम्ही गावात जरी राहत असले ना तरी बी सगळं करू, पण मतदान आणि प्रचार अपक्ष उमेदवाराचा करा. केल्यावर काय उपयोग होत नाही. पंक्चरवाले माहिया, तुमच्या मुलांचं शिक्षण आणि आरोग्य मोफत आहे. तुम्हाला हक्क आहे, त्यामुळे विचार करा. बोलणार नाहीत, करून दाखवणार. सर्वांना लक्ष ठेवा. ट्रॅव्हल्स लाईन महाराष्ट्रात कुठेही गेला तरी मीच मदतीला येतो तुमच्या ट्रॅव्हल्सच्या. जिथं धरण तिथं येतोय. त्यामुळे यावेळेस तुमच्या प्रत्येक ट्रॅव्हल्सवर या अपक्ष उमेदवाराचा स्टिकर लावून प्रचार करायचा आहे. हिना आणि हिना सगळेजण लक्षात घे. सर्व ट्रॅव्हल्सवाले बाबा ध्यान में रखो. मुंबई पुणे कोल्हापुर गाड़ी जाती. मैं हेल्प करता हूँ सबको, इसलिए इस बार अपने को हेल्प चाहिए. सबने जात पात धर्म छोड़ के जो काम को आता उसको मतदान करना है. मुझे लगता है भीड़ की हर एक ट्रैवल्स को मैंने हेल्प की है, वो बेंगलोर तक रहने दो. ये है महाराष्ट्र पुलिस बल संगठन की ताकत. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. हे तिथं महाराजांच्या तिथं खाली फोटो ठेवलाय का? आहे का फोटो? कुणी आजूबाजूला जायचं नाही. मेन टप्पा आलाय, मेन टप्पा. त्यामुळे आपल्या आजूबाजूला गेलेल्या प्रत्येकाला फोन लावा आणि त्याला सामील व्हा. मला तुम्हाला सगळ्या नाश्ता सेंटर तुम्हाला 8 दिवसाला 10 दिवसाला उठवलं जाते. तुम्हाला प्रत्येकाला हक्काची जागा देईल. अशी पण तुम्हाला अडचण येऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अपक्ष उमेदवार तोरणबाई रमेश गोरे यांना प्रचंड मताने विजयी करायचंय. आपला विकास आपला इकडे तोंड करून राहू द्या, म्हणजे या दोघी जण जातील. राऊंड नको, लेट नको. कुणीही पुढे जाऊ नका, कुणीही जाऊ नका. थोडा टप्पा राहिला, हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आपला विकास आणि आपली एकी हीच महत्वाची आहे. थांबू द्या, थांबा इथं, थांबा इथं, थांबा इथं, थांबा. कुणीही जाऊ नका पुढे. कुणी इथंच थांबायचंय, इथंच थांबायचंय 5 मिनिटासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हे सगळ्यांनी लक्ष द्या. एक घोषणा तर इथं झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. उल्हास भैया हे पोलीस परिवारातील उमेदवार आहे. पक्ष सोडून आमच्या उमेदवाराला तयारीला लागा. आम्ही सर्वसामान्य घरातील लोक आहोत, राजकीय पक्षाचे नाहीयेत.